नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची डिझाइन दाखवणार आहे। ते इथे मी बोटनेक ब्लाऊजच्या ही 34 साईजचा ब्लाऊज आहे। याची मी इथं पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे। यात पूर्ण माप दाखवले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही पण कटिंग करू शकता। इथे बोटनेकसाठी मी 3 इंचावर एक माप टाकलेला आहे, जिथे आपण बोटनेकचा शेप देणार आहोत। इथे बॉक्स बनवून झालेला आहे। आता मी त्याला बोटनेकचा शेप देते आणि पाठीमागच्या गळ्यासाठी इथं 3 इंचावर वरून एक मार्क केलेला आहे आणि 3.5 इंचावर एक आडवे मार्क केलेले आहे आणि खाली 3 इंचावर मार्क केलेला आहे। इथे मी आता शेप देणार आहे, जो आपल्याला शेप बनवायचा आहे त्याप्रमाणे मी इथे शेप देत आहे। आता आपण कटिंग करून घेऊया। आपली कटिंग करून झालेली आहे। आता जो मेन कपडा आहे आपला ब्लाऊज पीसचा, तो घेणार आहेत आणि त्याच्यावर ठेवून आपण याला स्टिच करणार आहोत। हा खूप सुंदर ब्लाऊज पीस आहे। एकदम वेगळं फॅब्रिक आहे। ब्लाऊज पीस शिवून झाल्यानंतर खूप छान दिसत होता, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा। आता इथे देखील आपण खालच्या कमरेच्या बाजूला शिलाई मारून पूर्ण जो आपण शेप दिलेला आहे त्याला पण पूर्ण अर्धा इंच मार्जिन सोडून आपण इथे त्याला शिलाई मारून घेणार आहोत। अर्धा इंच किंवा तुम्ही पाव इंच सुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता। मी इथं अर्धा इंचाला थोडंसं कमी एवढं मार्जिन ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे। आता जो पिना लावल्यात त्या काढून घेऊ आणि जो मधला भाग आहे कपडा तो आपण कट करून घेऊया। आणि आपण छोटे छोटे याला नॉचेस देऊया। असे नॉचेस दिल्यानंतर आपला जो गळ्याचा भाग आहे तो इझिली पलटला जातो आणि व्यवस्थित जसा शेप आपण दिलेला आहे त्याचप्रमाणे व्यवस्थित बसतो। आणि कमरेच्या इकडच्या साईडला शिलाई मारायची राहिली होती, ती शिलाई मी नंतर मारून घेतलेली आहे। आता आपण याला पलटी करून घेऊया। हे बघा किती छानपैकी व्यवस्थित बिना कॅनव्हास सुद्धा गळा एकदम परफेक्ट शेपमध्ये आलेला आहे। आणि याला वरून एक आपण दाब शिलाई देणार आहोत। जसा गळ्याचा शेप आहे त्याचप्रमाणे आपण वरून दाब शिलाई देणार आहोत त्यावर। हे बघा आपली दाब शिलाई देऊन झालेली आहे। आता जो बाकीचा पूर्ण भाग आहे त्याला आपण शिलाई मारून जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेला आहे। आणि इथे मी बो बनवण्यासाठी पाठीमागे अशी साडी आहे, मी साडीतलाच एक पट्टी काढून घेतलेली आहे आणि त्याचाच बो बनवणार आहे पाठीमागे लावण्यासाठी। वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने मी शिलाई मारलेली आहे। इथं फोल्डेड कपडा नव्हता ना जास्त, त्यामुळे दोन्ही बाजूने शिलाई माराव्या लागल्या। जर तुमचा असा मोठा कपडा असेल तर फोल्ड करून व्यवस्थित पण येऊ शकतो। हे बघा मी शिलाई मारून सरळ करून घेतलेला आहे। आता बरोबर मधोमध भाग करून आपण त्याला चुन्या देणार आहोत असे छोटे छोटे। इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्याप्रमाणे मी छोटे छोटे इथं प्लेट देत आहे। त्याचप्रमाणे तुम्ही पण प्लेट द्यायचे आहेत। हे बघा मध्ये आपल्याला एकदमच कमी नाही करायचं आहे, थोडासा मोठा भाग ठेवायचा आहे, त्यामुळे मी इथं मशीनने छोट्या छोट्या प्लेट दिलेल्या आहेत। आपण बो बनवतो त्याला पूर्ण एकदम कमी भाग ठेवतो तसा नाही, इथे थोडासा मी मधला भाग जास्त ठेवलेला आहे। आणि ब्लाऊजला जोडताना इथं पाठीमागची पट्टी 3 इंच होती ना मापाच्या ब्लाऊजची, त्याचप्रमाणे मी इथं 3 इंच साईज ठेवून त्याचप्रमाणे दोन्ही साईडला इक्वली जोडून घेणार आहे। दोन्ही साईडला आपल्याला बरोबर मोजूनच जोडायचं आहे। इकडच्या साईडला जेवढं आहे तेवढंच या साईडला पण जोडून घ्यायचं आहे। सॉरी 3 नाही 3.5 इंचावर केलेलं आहे। आणि आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा किती छान दिसत आहे।
आपलं व्यवस्थित जोडून झालेलं आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कट करून घेते आणि अजून एक डबल शिलाई मारून घेतलेली आहे त्यावर. इथे गळ्याला आपण साडीतलाच कपडा शिल्लक राहिला होता त्याची मी छान पायपिंग बनवून घेत आहे. याची साडी पण खूप सुंदर होती, कॉम्बिनेशन पण खूप छान आणि ब्लाऊजचा कपडा पण खूप छान आहे. तुम्हाला जर ही ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, कारण पुढची व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. इथे बघा आपली पायपिंग तयार झालेली आहे आणि त्याच्यावर अजून एक मी साईडने शिलाई मारून घेत आहे. आता यावर आपण लेस लावणार आहोत. लेस कॉन्ट्रास्टमध्येच घेतली आहे, जसे साडीचा कलर होता त्याचप्रमाणे इथे मी लेस वापरलेली आहे आणि खूप सुंदर डिझाईन तयार झाली आहे आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे. तुम्हाला आवडली का नाही ती कमेंट करून मला नक्की सांगा. इथे बघा आपली लेस लावून झालेली आहे. त्याचप्रमाणे वरच्या बाजूला पण लेसला आपण एक शिलाई मारून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे ही ब्लाऊज डिझाईन खूपच छान तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.